नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे राजमा चावल। जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही जॉब करताय, तुम्हाला अजिबात काही खायला बनवता येत नाही, अजिबात घाबरायचं नाही। ही रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही पण आरामात बनवू शकता आणि ही नक्कीच तुमची फेवरेट होईल। तर चला सुरू करूयात राजमा चावलची रेसिपी विथ जस्ट मयूर थिंग्स। सगळ्यात आधी कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। त्यामध्ये तेजपत्ता, काळी इलायची, दालचिनी, दगडी फूल, जिरे आणि उभे चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्यात। मिरच्या तडतडल्या की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित परतायचं आहे। तोपर्यंत बाजूला भात उकळण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करूयात। त्यामध्ये मीठ, जिरे, लिंबू, तमालपत्र आणि थोडंसं तेल टाकून झाकण बंद करून ठेवूयात। तोपर्यंत कांदा व्यवस्थित परतत राहायचा आहे। त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। जेव्हा ती गोल्डन ब्राऊन होईल तेव्हा थोडीशी टेस्ट करून बघा, कांदा तुम्हाला गोडसर लागेल। हा आपल्या ग्रेव्हीचा बेस झाला। आता त्याच्यामध्ये मसाले टाकूयात। मसाल्यांमध्ये मी बेसिक मसाले घेतलेत। त्यात काश्मीरी चिली पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, किचन किंग मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्स करत राहायचे। 3 ते 4 मिनिटांनी याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण बंद करून 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे। आता आपला मसाला 4 ते 5 मिनिटं कंटिन्यू भाजायचा आहे। त्याला असा खमंग करायचा आहे, म्हणजे मसाले त्याच्यामध्ये मुरले पाहिजे। सांगितल्याप्रमाणे मसाला एकदम खमंग परता, थोडा वेळ द्या। त्याच्यानंतर राजमा चावल म्हटलं की तुमची हीच रेसिपी फेवरेट राहील। त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेला राजमा आणि त्याचं पाणी टाकायचं आहे। यासाठी तुम्ही घरी भिजवून शिजवलेला राजमा पण वापरू शकता किंवा कॅनमधला राजमा पण वापरू शकता। हे मिक्स करून झाकण बंद करून 5 ते 6 मिनिटं ठेवायचं आहे। तोपर्यंत बाजूला एका भांड्यामध्ये तांदूळ धुवून घ्या आणि तो उकळत्या पाण्यात टाका। तोपर्यंत मी आपल्या ऑरेंज ज्यूसचा एक सिप घेतो। आता एका मॅशरने राजम्याचे काही दाणे मॅश करूयात, म्हणजे ते ग्रेव्हीमध्ये चांगले मुरतील। आणि शेवटी भाजीमध्ये कसुरी मेथी टाकायची आहे आणि मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं शिजायला ठेवायचे। तोपर्यंत आपला भात चेक करायचा आहे। शिजला असेल तर एका स्टेनरने एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला पसरून ठेवायचं आहे, म्हणजे तो चिकटणार नाही। आपली रेसिपी एकदम सोप्या आहेत आणि चवीला पण खूप छान आहेत। तुम्ही ह्या नक्की ट्राय करा आणि आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीपर्यंत पोहोचवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। नक्की बनवा ही रेसिपी, नक्की बनवा, एक नंबर झाली।